भाजपचे नेते मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी शरद पवारांच्या भेटीची वेळ मागितली। पिचड कुटुंबीय शरद पवारांच्या राष्ट्रवादीत परतण्यास उत्सुक असल्याची माहिती। विधानसभेसाठी रिपब्लिकन पक्षांच्या ऐक्याचे प्रयत्न, आठवले, कवाडे, गवई गट रिपब्लिकन आघाडीत सहभागी होण्याची शक्यता। भाजपच्या कोर कमिटीची इनसाइड स्टोरी माझाच्या हाती। शिंदे आणि अजित पवार गटाचे नेते मदत करत नसल्याची अनेकांची तक्रार, जागा वाटप लवकर ठरवण्याचीही मागणी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना विधानसभेला 100 जागा लढण्याच्या तयारीत, निरीक्षकांसह प्रभारींची नेमणूक। मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासूनच मुसळधार पाऊस, रस्त्यावर कोंडी, रेल्वे वाहतूक विस्कळीत, मुंबईकरांचे हाल। साताऱ्यामध्ये आणलेली वाघनखं उद्यापासून सर्वसामान्यांना पाहता येणार, संग्रहालयाला रोषणाई आणि आज भव्य सोहळा। कुणीही सुपरमॅन बनू नये, सरसंघचालक मोहन भागवत यांचा सल्ला। मनुष्याच्या महत्त्वाकांक्षेला सीमा नाहीत, असंही वक्तव्य। मोहन भागवतांच्या वक्तव्याचा धागा पकडून संजय राऊतांची मोदींचं नाव न घेता त्यांच्यावर टीका। मोदी सरकार आल्यापासून रेल्वे दुर्घटनेत 300 लोक ठार झाल्याचा आरोप। स्टायपेंडची भीक नको, हक्काच्या नोकऱ्या द्या, युवा प्रशिक्षण योजनेवरून सामनातून शिंदे सरकारवर टीका। विशाळगडावरच्या तोडफोड प्रकरणाचा चेंडू आता हायकोर्टात, अतिक्रमण विरोधी कारवाई आणि विशाळगडावरच्या मोहिमाही थांबवा, अशी याचिकेत मागणी। पुणे जिल्हाधिकाऱ्यांवरील आरोपांसंदर्भात जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांची पूजा खेडकरांना दुसरी नोटीस। ट्रेनिंग थांबवून 3 दिवस झाल्यानंतरही खेडकर अजूनही वाशिममध्येच। महिलांच्या आशिया चषक स्पर्धेला आजपासून सुरुवात, पहिल्याच दिवशी भारत आणि पाकिस्तान आमने सामने। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।